आमी फाटले थोडे दिसांनी पळयलां की डायरेक्टरेट ऑफ फूड अँड ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन जे आसा ते सगळे कडेन रेट्स मारता. तेंचे रेट्स ज्यो आसा त्यो डिफरंट एंगलांतल्यान आसता. थोडी तेंची खंयचे फूड रिलेटेड जी पळय शॉप्स बाकीचे आसता. सो जेन्ना आमी तेंची रेट्स ज्यो आसता त्यो एग्रीकल्चर रिलेटेड प्रॉडक्ट्साचेर जेन्ना आसता, फॉर एग्जाम्पल फ्रुट्साचेर आसता, तेन्ना आमची रिस्पॉन्सिबिलिटी एज अ डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या अंडर गोवा प्रोड्यूस एग्रीकल्चर प्रोड्यूस अँड मार्केटिंग बोर्ड येता, जेची प्रिमायसीस आणि जे ऑफिसां जी आसा ती सगळे तालुक्यात आसा सादारण. आणि ह्या एग्रीकल्चर लायफस्टॉक अँड एग्रीकल्चर प्रोड्यूस मार्केटिंग बोर्डाच्या अंडर आमची रिस्पॉन्सिबिलिटी आसता की सगळ्या मार्केट यार्डांनी रायपनिंग चेंबर्स आणि अदर फॅसिलिटीज शेतकारां खातीर आणि जे आमचे पळय कंज्युमर आसा तांकां तयार करून दिवपाची रिस्पॉन्सिबिलिटी आमची आसता. सो हो विचार करून एक्चुअली कशें आसा, केळी पिकोवप किंवा फ्रुट्स पिकोवप हो प्रकार जो आसा तो ऑल ओवर गोवा चलता. आणि जे पळय केळी पिकयता किंवा फ्रुट्स पिकयता ते सांगता की आमचो जो पळय प्रोसिजर आसा इट इज अ सेफ प्रोसिजर आणि सायंटिफीक प्रोसिजर म्हणून. पूण आमी जेन्ना विचार केलो आनी आमी जेन्ना पळयलें की आमकांय बी दिसलें की हो सायंटिफीक प्रोसिजर जो आसा तो मातसो इम्प्रूव जावपाक जायो, मातसो बरे तरेन जावपाक जायो, जेणे करून आमचे जे पळय गोंयचे लोक आसा, जे गोंयकार आसा, तांकां कॅमिकल फ्री फ्रुट्स जे आमी पळयता की FDA प्रमाणे खूब कडेन कार्बायड वापरून केळी पिकयता किंवा आमी पिकयता. सो हो प्रकार जावपाक जायना आनी कॅमिकल फ्री फ्रुट्स, कॅमिकल वापरनासतना रायपनिंग केल्ले फ्रुट्स आमच्या गोंयचे लोकांक मेळप हो आमचो उद्दिश्ट आसा. हो विचार करून आमी म्हापसा आमच्या यार्डांत सद्याक एक रायपनिंग चेंबर बांदपाचें काम आमी कॉमेर्स केल्ले कडेन आसा. आमचे नॉर्था भितर म्हापसा यार्डांत मॅक्झिमम केळी जी पळय आसा ती येता आनी तेजो जो पळय मार्केट आसा, तेजी जी पळय सेल आसा तो मार्केट यार्ड म्हापसांतल्यान जाता. सो ऑन एन एवरेज सादारण एक 7 ते 8 टन केळी एवरी डे APMCच्या मार्केट यार्डांक येता म्हापसा. आनीक हायेस्ट म्हणल्यार जेन्ना पीक फेस्टिवल सिजन्स आसता, चवथ म्हणा किंवा दिवाळी म्हणा, दसरो म्हणा, ह्या पिरियडाक सादारण 15 ते 16 टन केळी आमच्या म्हापसा मार्केट यार्डांक येता. सो हो विचार करून आमी सद्या हांगा एक रायपनिंग चेंबर घालपाक कॉमेर्स केल्ले कडेन आसा. आनी ह्या रायपनिंग चेंबराची कॅपॅसिटी आसा ते सादारण 4 चेंबर आसा आनी एक चेंबराक सादारण 15 टन केळी पर डे लोड जातली, पर डे पिकपाक घालतले आमी. आनी हो जो पळय रायपनिंग चेंबर आसा हेका एथिलीन गॅसाचेर पिकोवपाचो, म्हणजे एथिलीन गॅस जो आसा तो एथिलीन इंड्यूस करतकीर नॅचरल प्रोसेसान जर केळी पिकतलो किंवा खंयचोय फ्रुट्स पिकतलो जाल्यार एथिलीन गॅसान तो नॅचरल प्रोसेसान पिकता. सो एथिलीन गॅस त्या चेंबरान भितर सोडप म्हणजे ताका प्रोसिजर आसता. आनी ही केळी पिकोवप किंवा हे फ्रुट्स आमचो इश्यू आसा गोंयान भितर एक केळ्याचो आनी एक आंब्याचो. जे हे 2 फ्रुट्स जे आसा ते जनरली लोकाली कंप्लेन आसता ते कॅमिकलान पिकयता म्हणून. सो हे 2 प्रोडक्टा खातीर आमी हो चेंबर जो आसा तो घातले कडेन आसा. ह्या चेंबराचें काम आमचें ऑलरेडी स्टार्ट आसा आनी आमचो प्रयत्न आसा की चवथी पयलीं हो चेंबर कंप्लीट करून येता त्या चवथी पयलीं प्रोजेक्ट कंप्लीट करून ह्या चवथीच्या सिजनाक आमचे म्हापशेच्या लोकांक आमी कॅमिकल फ्री फ्रुट्स रायपन केल्ले कॅपॅसिटी म्हटली तेतूंत 4 चेंबर आसतले. एक चेंबराची कॅपॅसिटी 16 टन, 15 टन, 15 ते 16 टन. So it is not harmful that No, ethanol is not harmful. Ethanol is a natural gas which helps in ripening. तो ऑर्गॅनिक जाता हेतून गॅस घालत जाल्यार ना ऑर्गॅनिक जायना. हे फक्त रायपनिंग, हे पिकोवपा खातीर. रायपनिंग ऑर्गॅनिक म्हणटा तुवें प्रोड्यूस करपाक जाय विथआउट युजींग केमिकल्स. What is how much sugar is comes out of Goa every year? Sugar? Yeah, sugar. How much is produced? No, sugar we have not produced for last year.
It's not been produced. No, no. But now with 75% drop, No. what do you think is going to be the No. See, production right now there is no Production. no production at all. Okay. सर मॉन्सून Hello? पेडी कल्टिवेशनाचेर कितें अपडेट आहा कितें डॅमेज बा कितें रिपोर्ट ना जाल्या सध्या तरी काय ना क्या? या थँक्यू अरे बाबा. हा बस